नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा विशेष श्रीखंड पुरी. जराही आंबट न होता अगदी घट्टसर असा आज आपण श्रीखंड घरच्या घरी बनवणार आहोत आणि त्याचसोबतच टम्म फुगणारी पुरीसुद्धा आपण आज बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास त्यासाठी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घरचंच 1 लिटर दही घेतलेलं आहे. घरीच बनवलेलं दही आहे. तर बघू शकता किती घट्ट दही आहेत. त्यानंतर आपल्याला एक चाळणी घेऊन एक आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला दही घालून त्याची गठोडी बांधून घ्यायची आहे आणि या दह्याचा आपल्याला चक्का तयार करायचा आहे. तर बघू शकता चारी बाजूने आपल्याला कापड उचलून अशा प्रकारे हातामध्ये पकडून त्यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं हाताने गोल गोल पिळून आपल्याला त्यामधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी थोडंसं प्रेस करून त्यामधील पाणी काढून घेत आहे. ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळ करायची आहे. एकदा चुरमुंडी खोलून त्यामधील आपल्याला दही चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे चमच्याने आणि पुन्हा गाठ मारून त्याला त्यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण मधामधलं जे दही आहे ते थोडंसं ओलसरच असतो. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 टाईम ही प्रोसेस करायची आहे. त्यामुळे आपला चक्का आहे तो एकदम लवकर तयार होईल आणि अगदी घट्टसर असा तयार होईल. त्यानंतर बघू शकता त्यानंतर त्याला गाठ मारून आपल्याला त्यावर काही वजन ठेवून घ्यायचं आहे. 2 ते 3 तास तुम्ही त्यावर वजन ठेवून चक्का तयार करण्यासाठी ठेवू शकता. तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता. तर बघू शकता त्यानंतर आपण 1 कप म्हणजे 250 ग्राम साखर घेतली आहे. त्यामध्येच आपण विलायचीसुद्धा बारीक करायसाठी टाकलेली आहे. इथेच जर आपण विलायची बारीक केली तर त्यानंतर आपल्याला विलायची टाकण्याची गरज नाही. त्यानंतर मिक्सर ग्राइंडरला साखर आणि विलायची चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. चक्का तयार होत आहे तोपर्यंत ह्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून रवा घालायचा आहे. त्यामुळे आपली पुरी एकदम क्रिस्पी होईल आणि रवा घेताना बारीकच रवा घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी पिठी साखर घालायची आहे. अगदी थोडंसं 1/4 चमचा पिठी साखर घालून घेतली आहे. पिठी साखर घातल्यामुळे आपल्या पुरींना एकदम चांगला कलर येईल. त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी तेल यामध्ये चांगलं तेल करून त्यामध्ये तेल कळून आपल्याला त्याचं मोहन घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्यासुद्धा चांगल्या तयार होतील. त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी सैलसर मळून घ्यायचं नाही. पीठ थोडंसं जाडसर किंवा थोडंसं टाईटच मळून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला चक्का 3 तासांनी चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. त्यानंतर त्यावरील वजन काढून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला चक्क्यामधील शक्य असेल तर थोडंसं पाणी असेल तर ते सुद्धा आपल्याला पिळून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला चक्कासुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर आपण श्रीखंड करायला घेऊयात. तर बघू शकता अगदी जाडसर असं चक्का तयार झालेला आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये बाउलमध्ये आपल्याला चक्का घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेली पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर आणि विलायची त्यामध्येच बारीक करून घेतलेली होती ते सुद्धा त्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. त्यामुळे पदार्थाला टेस्ट एकदम भारी येते. तर बघू शकता त्यानंतर विस्करच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे आपल्याला चक्का जो आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर
बघू शकता इथे आपलं एकदम घट्टसर असं श्रीखंड तयार झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा थोडीशी त्यामध्ये उरलेली साखर मी घालून घेत आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे ते सुद्धा तुम्ही घालू शकता. यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही केशर दूधसुद्धा घालू शकता. मी इथे काही घातलेलं नाही, मला विलायची फ्लेवरचं प्लेन श्रीखंड हवं होतं, त्यामुळे मी काही घातलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दुधामध्ये केशरच्या काड्या भिजवून ते दूध घालू शकता. त्यानंतर बघू शकता आपण सर्व करून घेऊयात. तर बघू शकता एकदम घट्टसर असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर त्यावर आपण थोडीशी पिस्त्याने गार्निशिंग करून घेणार आहोत. त्यानंतर पिस्ता घालून घेतलेला आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा त्यावर घालून घेतलेला आहे. तर बघू शकता इथे आपलं श्रीखंड एकदम मस्त आणि एकदम चविष्ट असं घट्टसर तयार झालेलं आहे. तर घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा. गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण लगेचच पुरी बनवायला घेऊयात. त्यासाठी पीठसुद्धा चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. पीठ मळताना आपल्याला थोडंसं पीठ आपल्याला एकदम सैलसर असं मळायचं नाही. थोडंसं जाडच पीठ आपल्याला थोडंसं रटस पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे कोरपाटावर आपल्याला चांगल्या प्रकारे पीठ असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्यासुद्धा एकदम चांगल्या होतील. आणि त्यानंतर एक एक करून छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला पोळ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहे. तर बघू शकता साधारण मी 1.5 कप पीठ घेतलेलं होतं. त्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 पुऱ्या तयार झालेल्या होत्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या पुऱ्या बनवू शकता. त्यानंतर संपूर्ण गोळे आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर लगेचच आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे 10 ते 12 आपले गोळे तयार झालेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ लावून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं पीठ लावून आपल्याला पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. पुऱ्या लाटताना आपल्याला पुऱ्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या नाही, थोडंसं जाडसरच पुऱ्या आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यामुळे आपली पुरीसुद्धा चांगल्या प्रकारे फुलणार. तर बघू शकता इथे आपल्या पुऱ्यासुद्धा लाटून झालेल्या आहेत. त्यानंतर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये एक पुरी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. पुरी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला चमचा त्याला लावून घ्यायचा नाही. जोपर्यंत पुरी वर येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा लावून घ्यायचा नाही. तर बघू शकता त्यानंतर पुरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला पुरी प्रेस करून आपल्याला पुरी फुलवून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला पुरी शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे पुरीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजून झालेल्या आहे. संपूर्ण पुऱ्या माझ्या चांगल्या प्रकारे फुललेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा. तुमच्यासुद्धा पुऱ्या एकदम चांगल्या अशा फुगणार. तर बघू शकता इथे आपल्या पुऱ्यासुद्धा एकदम रेडी झालेल्या आहेत. त्यानंतर श्रीखंड पुरी एकदम खायलासुद्धा एकदम बेस्ट आणि परफेक्ट रेसिपी आहे. या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट करून सांगा. मलासुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे. तर बघू शकता एकदम भारी आणि टेस्टी, अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी श्रीखंडपुरी तयार झालेली आहे. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद.